काळापासून ओबीसी मध्ये आरक्षण मागण्यासाठी अनेक प्रकारचे मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत। परंतु मागासवर्गीय आयोगाच्या नियमानुसार कुठलीही जात ही विशिष्ट प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही, कारण मागास जातीचा जो मागास आयोग आहे त्याने ठरवलेल्या निकषानुसार मागास जातींचा जो आराखडा आहे त्यात गावगाड्यामध्ये पहिल्या पंक्तीत कोण बसणार, गावाच्या यात्रेमध्ये नारळ फोडण्याचा मान कोणाला असणार, होळीचं नारळ कोण फोडणार, पोळ्याचं नारळ कोण फोडणार, यासारख्या ज्या लहान लहान बाबी आहेत त्या बाबींमध्ये जो क्षुद्र अतिक्षुद्र आणि पिछलेला समाज आहे, मागासवर्ग समाज आहे, त्याचा एक मागासवर्गीयांचा जो गट तयार झाला त्याला ओबीसी असं नाव शासनाने आणि घटनेने दिलं। त्या वंचितांसाठी, त्या पीडितांसाठी सामाजिक न्यायाची लढाईमध्ये आर्थिक असेल, शैक्षणिक असेल किंवा राजकीय आरक्षण असेल, अशा सगळ्या प्रकारच्या आरक्षणाचा एक डाटा तयार करण्यात आला आणि त्याच्यातून मंडल आयोग लागू करण्यात आला आणि त्याच्यात ओबीसीची निर्मिती झाली गटाची। या गटामध्ये ज्या 300-350 जवळपास जाती आहेत त्या सगळ्याच दृष्टिकोनातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या सगळ्याच बाबतीमध्ये आणि सामाजिक न्यायामध्ये सुद्धा मागे पडलेल्या जाती आहेत। त्या जातींमध्ये त्या जातींना न्याय देण्यासाठी भुजबळ साहेबांनी 1990 पासून जो लढा उभा केला समता परिषदेच्या माध्यमातून, तो लढा आजपर्यंत टिकून त्या जातींचा निकष लावून तो एक घटक आज न्याय मिळवत आहे। त्या घटकाला दुसऱ्या कुठल्या एखाद्या जातीने धक्का लागू नये, कारण आरक्षण हे फक्त 16-17% आहे आणि 16-17% सुद्धा जवळपास 250 जाती आहेत आणि 250 जातींमध्ये पुन्हा जर अजून जाती आल्या तर अजून पुन्हा अडचण होणार आहे। आम्हाला शैक्षणिक आरक्षणाबद्दल, आर्थिक आरक्षणाबद्दल कोणालाही विरोध नाही, परंतु राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर गावगाड्यामधला सरपंच असेल ते थेट जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, इथलं ओबीसीचं जे नेतृत्व आहे किंवा ओबीसीच्या जागा आहेत, जवळपास 58,000 पदं या महाराष्ट्रातले नष्ट होणार आहेत। म्हणून आमचा हा लढा सुरू आहे आणि हा लढा आम्ही सुरू ठेवणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 25 रोजी महाराष्ट्र शासनाने जो GR काढला त्या GRला आमचा विरोध आहे। हैदराबाद गॅजेटला विरोध आहे, तसंच सातारा गॅजेटला सुद्धा विरोध आहे। जर घटना 1948 साली लागू झालेली आहे तर इतिहासातील गॅजेटांना काही किंमत उरली नाही। आता खऱ्या अर्थाने मागासवर्ग आयोग आणि घटना आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 2021 साली सरळ निर्णय दिलेला आहे की मराठा ही जात मागास नाही, ती आर्थिकदृष्ट्या मागासलेली असू शकते परंतु ती सामाजिकदृष्ट्या ना मागास नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने तसा निकाल दिलेला आहे। 102वी जी घटना दुरुस्ती आहे ती 102वी घटना दुरुस्तीसुद्धा हेच म्हणते की जे